नमस्कार, मी शीतल. माझ्या युट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही सर्वजण कसे आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. श्रावणा शुभ दुपारचे 12:15 वाजलेले आहेत. आज संकष्टी आहे. संकष्टीला मी आज शाबू वडे करणार आहे. खिचडी खाऊन खूप कंटाळा आलाय तैनो, आणि खिचडी सारखी नकोच वाटते, आणि खिचडीनं पित्त पण होते. म्हणून म्हटलं आज शाबू वडे आपण करूया, आणि सगळ्यांचाच आज उपवास आहे. मस्तपैकी शाबूचे वडे आणि दही खाल्लं तर खूपच छान आहे. शाबू मी रात्रीच भिजत घातलेले आणि आता खूप छान भिजलेले आहे. असं सुटीत झालेलं आहे, आणि 2 बटाटू पण उकडलेले आहेत. त्याची साल सुद्धा मी काढून घेतलेली आहे, आणि मिरच्या घेतलेल्या आहेत 6. जिरं जरा घ्यायचं, दाखवते मी तुम्हाला. रात्रीच भिजत घालायचं शाबू, म्हणजे छानपैकी सकाळी भिजतो. बटाटे 2 घेतलेले आहेत, त्यात छानपैकी कुस्करणार आहे मी. मिरच्या 6 घेतलेल्या आहेत. जिरं 2 चमचे घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही आलं घेणार असला तर घेऊ शकता, किंवा मिरच्या जर तुम्ही कमी करणार असला तर करू शकता. आम्हाला जरा तिखटच लागतं. शेंगदाणं पण आपल्याला लागणार आहे. शेंगदाणं मी आत्ताच बारीक करून घेतलेला आहे. ती पण भाजून मी बारीक केलेला आहे. शेंगदाण्याची फोलपाट मी काढत नाही, तसंच बारीक करत असते. जिरं आणि मिरची छानपैकी चेचून घेणार आहे मी. तुम्ही मिक्सरला पण लावू शकता. अशी मिरची आणि जिरं मी चेचून घेतलेला आहे. मी बटाटू असंच कुस्करणार आहे. तुम्हाला जर खिसणीनं जर खिसायचं असलं तर खिसू शकता. बारीक खिसणी घ्यायची आणि खिसायचं. बटाटू वड्यामध्ये की नाही जरासं बटाटू लागलं पाहिजे, म्हणून मी असं जरा कुस्करत असते. एकदमच बारीक नको आहे मला, जरासं त्यात बटाटू पाहिजे, म्हणून मी असं हातानेच कुस्करायला लागले. शाबूमध्ये सगळं आता आपण मिक्स करणार आहोत. बटाटू बारीक केलेलं, मिरचीचा ठेचा केलेला, म्हणजे मिरची आणि जिरं बारीक केलेलं यामध्ये घालायचं. शेंगदाण्याचं कूट घालायचं जरासं. कलर साठी मी मिरचीची पूड घालणार आहे. तुम्ही जर मिरचीची पूड घालणार असला तर घालू शकता, नाही घातला तर सुद्धा चालते. चवीपुरतं मीठ. हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं. असं सगळं मिक्स करायला पाहिजे. शाबू बटाटू सगळं मिक्स झालं पाहिजे. चला, गॅस लावलेला आहे. तेल पण कढायला ठेवलेलं आहे. तुम्ही जर 5 मिनिटं ठेवणार असला तर ठेवू शकता, छानपैकी मुरते. तर मला आता एवढा वेळ नाही, लगेच मला करायला पाहिजे. मुलं येते ना, 1 वाजत आले. असं करायचं. असं करायचं. सगळे वडे असे करून घ्यायचे. असं करून हळूच असं प्रेस करायचं. एकदा सगळी वडे असे करून घेतले ना त्याला खूप सोपं पडतं. त्यामुळं आधी वडे करून घ्यायचे असे. गरम झालेलं आहे तेल.
वडे तळताना पण जरा शिस्तात तळा. मंद गॅसवर असं छानपैकी भाजून घ्यायचं. चला ताईनो इथे सुडसेन करते. हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ भेटत. ज्यांची शाबू वडे तेलात घालतात फुडतात ना, त्यांनी ह्या पद्धतीने नक्की करून बघा शाबू वडे. तुमचे शाबू वडे अजिबात फुटणार नाही. शाबू वडे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता.